श्रोतेगण आपापल्या घरी स्वस्थ आणि शांत बसून ऐकत आहेत त्या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. विषय सुरू करण्यापूर्वीच फक्त छोटीशी विनंती आहे की आमच्या विभागामध्ये आता अचानकपणे वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्याच्यामुळं कदाचित जर माझा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसला नाही तर काही हरकत नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचवण्याची मी खबरदारी घेत आहे. तर सुरू करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा जिनसागर आणि त्यांचा हा जो सहकारी चमू आहे, ज्यांच्या प्रयत्नामधून आपणा सर्वांना घर बसल्या घरोघरी धम्म येऊन पोहोचत आहे आणि ही तर त्यांनी विशेष अशी शृंखला ठेवलेली आहे, ज्यामध्ये अनेक चांगले मातब्बर अनुभवी धम्मचारी आपला अनुभव घेऊन तुमच्यापर्यंत येत आहेत. आणि मला खात्री वाटते, विश्वास वाटतो की जर आपण खरोखरच ग्रहणशीलतेने या शृंखलेमध्ये जेही काही मातब्बर मंडळी आहे त्यांना ऐकत असाल, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये देखील काही परिवर्तन, काही बदल घडल्याशिवाय राहणार नाही. असो, कदाचित माझ्याबद्दल काही ख्याती म्हणा किंवा ऐकलेलं असेल लोकांनी की धम्मक्रांती हा विषय मी बऱ्यापैकी मांडतो, म्हणून मला जिनसागर यांनी विनंती केली होती की मैत्रिणा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आणि आपली जबाबदारी या विषयावरती बोलावं, आणि म्हणून ही जबाबदारी मी घेतलेली आहे. आता मी ती कितवत यशस्वी पेलवतो आहे हे शेवटाला ठरवणारे आपण सर्व सुज्ञ श्रोतेगण आहात तिथे. अर्थात बाबासाहेब आंबेडकरांना जेमतेम 3.5 दशकाचा कालखंड मिळाला आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या 3.5 दशकाच्या म्हणजे जेमतेम 36 वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं कार्य आहे, खरं तर हे कार्य सुरू करताना कदाचित ही क्रांती असेल असं बाबासाहेबांनाही वाटलं नसावं. परंतु जेव्हा याचा एक प्रकारे शेवट झाला, तेव्हा त्याचं रूपांतर मात्र एका महान अशा क्रांतीत घडलं. आणि म्हणूनच आपण याला बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती असं म्हणतो. आणि या धम्मक्रांतीनंतर अवघ्या 53 दिवसाने बाबासाहेबांना एक प्रकारे मृत्यूने गाठलं आणि असं म्हणावं लागेल की त्यांनी ह्या क्रांतीचा वारसा तुमच्या माझ्या खांद्यावर सोडला. आणि त्या ठिकाणी मग दुसरा मुद्दा निर्माण होतो की अशा अर्थाने जर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असू, तर इथे मग आपली जबाबदारी कोणती किंवा आपली जबाबदारी काय? कारण बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आत्ताच्या बौद्धांचे, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचे, बहिष्कृत समाजाचे, भारताचे की संपूर्ण जगाचे? कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या कार्याची महती आज जगामध्ये प्रचार आणि प्रसार पावत आहे, तेवढं बाबासाहेबांच्या विषयी जाणून घ्यायला, समजून घ्यायला, त्यांच्या कार्याचा अभ्यास करायला जगभरातून तत्वज्ञ, विद्वान एक प्रकारे भारताकडे आकर्षिले जात आहे. तुम्ही आम्ही खरोखरच भाग्यशाली आहोत की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचे भाग आहोत, समाजाचे घटक आहोत, आपण त्यांची लेकरं आहोत. अर्थात हा विषय अतिशय मोठा आहे, परंतु तरी देखील मी प्रयत्न करणार आहे की दिलेल्या मुकरर केलेल्या वेळात तो कसा संपवता येईल किंवा कसा संपवला जाईल. या विषयाची मांडणी मी 2 भागात करणार आहे. आणि हा 2 भाग म्हणजे 2 कालखंड आहेत. 1920 ते 1935 हा पहिला भाग आणि 1936 ते 1956 हा दुसरा भाग. एकंदरीत आपण पाहतो की या 2 भागामध्ये
बाबासाहेबांचं उभ्या आयुष्याचं कर्तृत्व मांडलं गेलेलं आहे किंवा त्यांनी कर्तृत्व केलेलं आहे. अर्थात ही क्रांती घडवण्याच्या दृष्टीने आपल्याला हे पाहावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा क्रांती करण्याचं ठरवलं असेल तेव्हा बाबासाहेबांच्या जवळ नेमकं काय होतं? बाबासाहेबांचं लक्ष काय होतं? ज्यांच्यासाठी क्रांती करायची होती त्या समाजाची स्थिती अवस्था काय होती? कारण ज्यांच्यावर चढाई करून ही क्रांती करायची होती त्या समाजाची उंची आणि अवस्था काय होती? हे सर्व समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे अशा समाजाचं नेतृत्व करत होते की ज्या समाजाला ना स्वतःचा चेहरा होता, ना स्वतःची ओळख होती, ना स्वतःचं अस्तित्व होतं. शोषणाच्या परिस्थितीमुळे पिचलेला असा हा समाज हा एका अर्थाने जिवंत असून सुद्धा मुडद्यासारखं जीवन जगत होता, मृतपाय जीवन जगत होता, स्वाभिमान शून्य जीवन जगत होता, ज्याला स्वतःची अस्मिता काय असती याची सुद्धा ओळख नव्हती. अशा समाजाचं प्रतिनिधित्व बाबासाहेब करत होते आणि त्यामुळे बाबासाहेबांनी या शोषित, पीडित, मृतपाय, भयग्रस्त, विखुरलेल्या समाजाला एकत्र आणलं कसं, एकत्र बांधलं कसं, एकत्र त्याला ठेवून मूठ बांधली कशी आणि याच समाजाच्या ताकदीवरती पुढे बाबासाहेबांनी ही क्रांती यशस्वी केली कशी, खरं तर ही प्रक्रिया समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. अशोक विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी नागभूमीच्या नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माचा स्वीकार करून धम्मक्रांती केली. हे केवळ फलित आहे, तो परिणाम आहे, तो रिझल्ट आहे. पण त्या परिणामापर्यंत जाण्यासाठी बाबासाहेबांनी जे केलेलं कार्य आहे, त्या कार्याची जी शृंखला आहे, ती प्रक्रिया समजून घेणं हे तुमच्या आमच्यासाठी आणि आजच्या पिढीसाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण समजून घेण्याचा, लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की बाबासाहेबांनी कशा प्रकारे ही बांधणी केलेली आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की बाबासाहेबांच्या कार्याचा आरंभ झाला हा 1920 मध्ये आणि 1920 मध्ये दोन अत्यंतिक महत्वाच्या घटना घडल्या. त्याच्यातील पहिली घटना ही 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पहिलं पाक्षिक सुरू केलं, ज्याचं नाव होतं मूकनायक. कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हे पाक्षिक सुरू केलं. त्याचं नाव अत्यंत मर्मभेदी, मूकनायक, म्हणजे मुख्यांचा नायक, ज्याला मुख असून बोलता येत नाही, ज्याच्या हृदयात भावनांची कालवाकालव चालू आहे परंतु व्यक्त होत नाही, अशा मुक्यांचा नेता. आणि या पहिल्याच अंकाच्या संपादकीयमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचं तत्वज्ञान विषमतेच्या ज्या उतरंडीवरती उभं आहे त्या तत्वज्ञानाची एक प्रकारे बाबासाहेबांनी चिरफाड करून मांडणी केली. जे काही चार वर्ण होते
त्याला बाबासाहेबांनी आपल्या लेखामध्ये एका मनोऱ्याचं उदाहरण दिलंय. अशा प्रकारचा मनोरा, अशा प्रकारचा इमला ज्याला 4 माळे आहेत, परंतु खालीवर जायला शिडी नाही, जिना नाही. ज्याने ज्या ठिकाणी जन्माला यावं त्याने त्याच ठिकाणी मरावं. आणि मग बाबासाहेब म्हणतात की वरच्या मजल्यावरती कितीही मनुष्य नालायक जन्माला आला तरी त्याला खाली खेचण्याची कोणाला शक्यता नाही. आणि तळमजल्यामध्ये कितीही नालायक माणूस, किती लायक माणूस जन्माला आला तर त्याला वरच्या मजल्यावर जाण्याची मुभा नाहीये. अशा विशिष्ट विषमतेच्या बजबजपुरीमध्ये किंवा बजबजपुरीच्या पायावरती उभं असणार आहे हिंदू धर्माचं तत्वज्ञान. आणि एक प्रकारे बाबासाहेबांनी त्याच्यावरच हल्ला करून हिंदू धर्मीयांना पण सावध केलं आणि आपल्या जनतेलाही बाबासाहेब एज्युकेट करायला, शिक्षित करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या 2च महिन्याने, खरं तर 50च दिवस, कारण 19 आणि 20 मार्चला कोल्हापूरमध्ये एक बहिष्कृत वर्गाची परिषद भरली होती. आणि त्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेला या बहिष्कृत समाजाचा लाडका नेता विद्याविभूषित बाबासाहेब आंबेडकर हजर होते. त्या ठिकाणी कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज सुद्धा उपस्थित होते. ही परिषद यासाठी महत्वाची आहे, त्या परिषदेमध्ये काय कामकाज झालं, त्या परिषदेमध्ये कोणते ठराव मांडले, त्या परिषदेमध्ये किती ठरावांवरती सह्या झाल्या, हा भाग महत्वाचा नव्हता. परंतु जेव्हा छत्रपती शाहू महाराज आपलं भाषण करायला उठून उभे राहिले तेव्हा त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेत ते शब्द अत्यंतिक महत्वाचे आहेत. तर काय म्हणाले शाहू महाराज? शाहू महाराज त्यावेळेस अशा प्रकारे उद्गारले, हे माझ्या बहुजन प्रजाजन हो, हे माझ्या बहुजन प्रजाजन हो, आज मला या ठिकाणी आत्यंतिक आनंद होत आहे. आणि तो आनंद मला यासाठी होतो आहे, बाबासाहेबांकडे बोट दाखवून ते म्हणाले की तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचा नेता निवडला आहे. आणि मला हा विश्वास आहे, माझी मनोदेवता मला सांगत आहे की हा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकंच नव्हे, जर योग्य संधी मिळाली तर ही व्यक्ती या देशाचा सुद्धा उद्धार करेल असा माझा विश्वास आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला मान्यता कुणी दिली? कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी. हे जर बाबासाहेबांच्या बिरादरीचा एखादा महार माणूस त्यावेळेचा उठून बोलला असता तर त्याला वजन आलं नसतं, त्याला महत्व राहिलं नसतं. तर कोण बोललं आहे? हे स्वतः बाबासाहेबांचे अतिशय जवळचे सहकारी, त्यांना ज्यांनी मदत केली ते शाहू छत्रपती. आणि या अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावरती उदय झाला शाहू महाराजांच्या रणधुमीने. आणि मग आपण पाहतो की तिथपासून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या कार्याचा आरंभ झाला. अर्थात वेळेअभावी
ह्या सर्वच गोष्टी आपल्याला घेता येणार नाहीत. परंतु त्यामध्ये काही ठळक गोष्टी आहेत. ज्या ठळक गोष्टी करण्यापाठीमागे बाबासाहेबांचं काय दृष्टिकोन असेल, बाबासाहेबांचं काय व्हिजन असेल, हे आपल्याला समजणं किंवा लक्षात घेणं हे अत्यंतिक महत्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट करताना बाबासाहेबांनी ती अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. वेळ लक्षात घेता, वेळेची मर्यादा लक्षात घेता मी काहीच प्रसंग निवडलेले आहेत आणि त्यांची मांडणी करणार आहे. उदाहरणार्थ 9 मार्च 1924 ला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सभा बोलावली होती आणि त्या बोलावणाऱ्या सभेचा उद्देश असा होता की ज्याही काही अस्पृश्य समाजाच्या सामाजिक आणि राजकीय समस्या आहेत, त्या समस्या सरकारच्या समोर मांडण्यासाठी आपलं एक कार्यकारी मंडळ असावं, आपली एक संस्था असावी आणि त्या संस्थेच्या स्थापनेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 9 मार्च 1924 ला एका सभेचं आयोजन केलं आणि त्यानंतर जुलै 1924 मध्ये मुंबईच्या परळ स्थित दामोदर हॉलमध्ये बाबासाहेबांनी या सभेच्या स्थापनेची घोषणा केली. तिचं नाव होतं बहिष्कृत हितकारिणी सभा. या सभेमध्ये बाबासाहेबांनी जे सभेचे उद्देश, त्यांची जी रचना केलेली आहे, त्यावेळेस लोकांना काय वाटलं असेल ठाऊक नाही. पण आजही आपण जेव्हा त्याचा अभ्यास करतो किंवा त्याचं चिंतन करतो, तेव्हा आपल्याला बाबासाहेबांच्या दृष्टीचा प्रत्यय येतो. हा जुलै महिना चालू आहे, कदाचित अजून 4 वर्षाने शताब्दी वर्ष येणार आहे आणि आपली बाकीची मंडळी ते साजरे करण्यासाठी नटून बसलेलीच असतील. पण त्याचे 3 उद्देश होते. पहिला उद्देश होता तो बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवावं, त्याचा प्रसार व्हावा, त्यासाठी वसतिगृह निर्माण करणं, वसतिगृह काढणं आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं. दुसरी जी गोष्ट त्या ठिकाणी होती, सांस्कृतिक विकासासाठी. पहा, आजपासून 96 वर्षापूर्वी बाबासाहेब हा विचार करतायत, सांस्कृतिक विकासासाठी वाचनालयांची निर्मिती करणं आणि ठिकठिकाणी वाचनालय सुरू करणं, जेणेकरून तरुण वर्ग, आपला समाज याला वाचन संस्कृतीची आवड लागेल, तो विविध विषयातली पुस्तकं वाचेल, जेणेकरून त्याच्या ज्ञानाची दालनं खुली होतील, त्याची वैचारिक प्रगल्भता वाढेल, त्याच्या शहाणपणामध्ये भर पडेल, त्याला विचार करण्याची सवय लागेल, त्याला त्याच्या दुःख, दैन्य, दारिद्र्याची कारणं कळू लागतील. म्हणून सांस्कृतिक विकासासाठी वाचनालयाची निर्मिती करणं आणि आर्थिक विकासासाठी शेती, औद्योगिक शाळा, उद्योगाविषयीचं प्रशिक्षण, अशा विविध योजना राबवणं, अशा 3 प्रकारच्या ह्या खरं तर उद्देश होते या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या निर्मितीचे. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे, त्यामध्ये ते एक प्रकारे चिमटा काढतायत, एक ठोसा मारतायत आणि ते काय म्हणतायत, गुलामाला गुलामाच्या गुलामगिरीची जोपर्यंत जाणीव करून दिली जात नाही, तोपर्यंत तो बंड करून उठत नाही. म्हणजे एक प्रकारे बाबासाहेब
समाजाला उद्दीपित करण्यासाठी, समाजाच्या विचारधारेमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करीत असत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या ते करीत असत. स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार या त्रयींवरती बाबासाहेबांनी या भाषणामध्ये जोरदार भर दिलेला आहे. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की ही जी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून सोलापूरमध्ये पहिलं वसतिगृह सुरू केलं, लोकांनी खूप त्याला योगदान दिलं आणि यामधून हळुवारपणे आपण पाहतो की बहिष्कृत समाजामधल्या तरुण पिढीमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली, शिक्षणाची आवड निर्माण झाली. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक, प्रत्येक पाऊल रणनीतीपूर्वक, ज्याला आजकाल आपण स्ट्रॅटेजी म्हणतो, स्ट्रॅटेजी करून बाबासाहेबांनी गोष्टी केल्या. पुढची गोष्ट आपण पाहतो, अत्यंत महत्वाचं आंदोलन 1927 मार्च आणि डिसेंबर. 1927च्या 20 मार्चला बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामधील महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्याचं आंदोलन, सत्याग्रह केला. त्या पाण्याला स्पर्श करून बाबासाहेबांना विनाकारण हिंदूंना चिडवायचं नव्हतं किंवा हिंदूंना डिवसायचंही नव्हतं, परंतु आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत. ज्या तळ्याचं पाणी माणसं नव्हे तर इतर जनावर पिऊ शकतात, मग आम्ही तर माणसासारखी माणसं आहोत. त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार आम्हाला का असू नये? हा आपला समतेचा अधिकार प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी एवढा मोठा अट्टहास केला आणि आपल्या समाजाचं ऐक्य आणि आपल्या समाजामध्ये सामर्थ्य निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी एक प्रकारे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. त्याचा परिणाम काय झाला हे आपण बाबासाहेबांच्या चरित्र ग्रंथातून वाचू शकता. आता वेळेअभावी मी ते काही जास्त स्पष्ट करू शकणार नाही. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी बाबासाहेबांना जे अपेक्षित यश हवं होतं ते हाती न लागल्यामुळे मग आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वर्षाच्या 25 डिसेंबरला त्याच ठिकाणी दुसऱ्या आंदोलनाचं आयोजन केलं. हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून महाडच्या सवर्णांनी आणि इतर मंडळींनी आटोकाट प्रयत्न केला, पण हारतील ते बाबासाहेब काय? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एका मुसलमानाच्या सहकार्याने त्याच्या शेतामध्ये मोठा शामियाना टाकून त्या ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचा मोठा कार्यक्रम आखला. अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होता तो. महाडच्या पहिल्या सत्याग्रहामध्ये ज्या जखमा झाल्या होत्या त्या जखमा पुरत्या ओल्या असतानाही लोकांच्या मध्ये जे स्फुरण होतं, जो उत्साह होता, जो विश्वास होता बाबासाहेबांच्या नेतृत्वावरती, सुमारे 5 ते 8 हजार लोक रणांगणात उतरावेत तसे बाबासाहेबांसोबत तिथे आले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी विधिवत मनुस्मृती सारख्या एका ग्रंथाचं दहन केलं. स्वतः बाबासाहेबांच्याच जीवनाशी
अत्यंत विरोधाभास असणारी ही घटना आहे. जो मनुष्य आपल्या ग्रंथालयातील पुस्तकांवरती पोटच्या पोरापेक्षा अधिक प्रेम करतो, अगदी तोच मनुष्य एका ग्रंथाची जेव्हा होळी करतो, तेव्हा हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. परंतु त्याचं जे मर्म आहे, ते मर्म आपल्या लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्यापूर्वी दिलेलं जे व्याख्यान आहे, जे भाषण केलंय त्यांनी, ते भाषण ही एक प्रकारे क्रांतीचं बीज रोवल्यासारखं आहे. क्रांतीची मुहूर्त मेढ आहे एक प्रकारे. कारण बाबासाहेबांनी एवढं सांगितलं नाही की मनुस्मृती हा ग्रंथ कसा आहे आणि तो आपण कसा जाळायचा. तर आपल्या समोर जमलेल्या आपल्या आज्ञे अडाणी लोकांना बाबासाहेबांनी अतिशय निवडून असं ऐतिहासिक उदाहरण वापरलं. आजपासून 231 वर्षापूर्वी झालेली आणि 127च्या अगोदर 138 वर्ष अगोदर घडलेली जी फ्रान्सची राज्यक्रांती आहे, त्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा उदाहरण म्हणून बाबासाहेबांनी उपयोग केला. अतिशय आगळं वेगळं उदाहरण वाटतं. समोर बसलेली माणसं काही शिकलेली नाहीयेत, त्यांचा इतिहासाचा अभ्यास नाहीये, त्यांना इतिहासाशी काही घेणं देणं नाहीये. परंतु त्यांचा नेता त्यांना सांगतो आहे की 5 मे 1789 ला फ्रान्स मध्ये व्हर्सायचा तह झाला. त्या ठिकाणी फ्रान्स मधली सगळी जनता एकत्र आली. तिथल्या सरंजामांना राजाला त्यांनी सुळावर दिलं. भलेही त्या ठिकाणी रक्त सांडलं असेल, पण त्या लोकांनी जे केलं ते महत्वाचं होतं. आणि मग बाबासाहेब म्हणतात, फ्रान्सची राज्यक्रांती ही अशी क्रांती होती की जिचा लाभ, जिचा फायदा हा फक्त फ्रान्सलाच झाला नाही, तर फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा परिणाम उभ्या युरोप खंडावरती झाला. 12 वर्षाचा कालखंड होता या क्रांतीच्या लढ्याचा. आणि मग बाबासाहेब तुलना करतायत की पहा लोक हो, 1789 साली फ्रेंच मधले लोक एकत्र जमले होते. त्यांचा उद्देश होता अखिल फ्रान्स मधल्या जनतेचं एकत्रीकरण करणं. आपण इथे एकत्र जमलो आहोत, आपला उद्देश आहे आपल्या समस्त समाजाचं संघटन करणं. दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात की फ्रान्सच्या जनतेने एकत्र येऊन तिथल्या राजाला मारून क्रांती घडवली. कारण फ्रान्सच्या जनतेला फ्रान्समध्ये असणारी जी त्रिवर्णीय पद्धत होती ती खालसा करायची होती आणि समता प्रस्थापित करायची होती. आपली सुद्धा लढाई आहे. आपल्या इथली ही 4 वर्णीय पद्धत खालसा करायची, नष्ट करायची आणि आपल्याला समतेची पद्धत आणायची आहे. बाबासाहेब सांगतायत, फ्रान्सच्या जनतेने एकत्र येऊन आपल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हक्कांसाठी ती क्रांती केलेली आहे. आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत आपल्याला आपल्या सामाजिक आणि धार्मिक हक्कासाठी लढायचं आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब म्हणतात, या अर्थाने फ्रान्सच्या लढ्यामध्ये आणि आपल्या लढ्यामध्ये सारखेपणा आहे. कुठून कुठे बाबासाहेबांनी आपल्या समाजाची उंची वाढवली, किती मोठं बळ मिळालं असेल त्या ठिकाणच्या लोकांना, किती मोठं स्फुरण, किती मोठी ताकद आली असेल
त्यांनी फ्रान्स बद्दल कधी ऐकलंही नसेल, पण आपण अशा लढ्याचे शिलेदार आहोत की आपला लढा हा फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या बरोबरीचा लढा आहे. आणि मग त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 लोकांच्या कर्वे मनुस्मृतीचं दहन केलं. आता बऱ्याचदा आपण एवढंच समजतो मनुस्मृतीचं दहन म्हणजे एका हिंदू धर्मग्रंथाचं दहन. बंधू आणि भगिनींनो, हेच जर करायचं असतं तर बाबासाहेबांनी अजूनही काहीतरी वेगळं केलं असतं. परंतु सुमती भार्गव नावाच्या एका कपटी ब्राह्मणाने लिहिलेली ही मनुस्मृती ही किती अमानुष होती आणि वरती तिला धर्मशास्त्राची मान्यता आहे म्हणून ती असंख्य बहिष्कृत लोकांच्या वरती लादली गेली होती. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बहुजन अस्पृश्य समाजाचे जे अतोनात शोषण हाल अपेष्टा होत्या, त्या धर्मशास्त्राने प्रमाणित केलेल्या त्या एका पुस्तकामध्ये दिलेल्या नियमांमुळे आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. पण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून हिंदू धर्मीयांना हे सांगून दिलं की मी तुमचं धर्मशास्त्र सुद्धा जाळतो आहे. ज्या धर्मशास्त्राच्या भीतीमुळे अनेक लोक हजारो वर्ष शोषण, पिळवणूक, हाल अपेष्टा सहन करत आले होते, त्यांना आपल्या समाजामध्ये एक नव चैतन्य निर्माण करायचं होतं. आणि मग मनुस्मृतीने सांगितलेल्या सगळ्या रूढी, सगळ्या परंपरा, सगळ्या अमानुष गोष्टी, सर्व संस्कार, सर्व सणवार हे आपल्याला सोडून देणं हे बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 27 साली मनुस्मृती जाळून सांगितलंय. 22 प्रतिज्ञा त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दिल्या. पण ऍक्च्युली त्यांनी हेच सांगितलं की तुम्हाला काय काय जाळायचंय ते. परंतु बंधू आणि भगिनींनो, सण वार, रूढी, परंपरा, जुन्या गोष्टी आज तरी आपल्या मानसिकतेमधून निघाल्यात काय? मनुस्मृती सुद्धा 7 वर्षाने त्याची शताब्दी येणार आहे. परंतु मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या मानगुटीवर बसणारी जी विषमतेची हिंदू मानसिकता आहे ती जे जाळायचं सांगितलेलं आहे ती आपण जाळली का याचा विचार आज होणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुढे जाऊन आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 साली मार्च महिन्यामध्ये पुन्हा नाशिकच्या काळाराम मंदिराचा जो संग्राम आहे त्यासाठी प्रयत्न केला वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही. परंतु 1920 पासून 1930 पर्यंत जवळजवळ 10 वर्षाचा कालखंड लोटला होता. आणि यशाच्या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेबांच्या पदरात एक गोष्ट मात्र पडली होती की विखुरलेला हा जो अस्पृश्य समाज आहे त्यांना एकजूट करण्यात, त्याची बांधणी करण्यामध्ये बाबासाहेब यशस्वी झाले होते. परंतु ज्यांच्यामध्ये बदल अपेक्षित होता अशा हिंदू समाजाच्या मात्र पाषाण हृदयाला अजिबातही लवलेश घाम फुटत नव्हता, पाझर फुटत नव्हता. आणि हे पाहून बाबासाहेब किंचितसे कदाचित हताश झाले असावे. कारण आतापर्यंतचा बाबासाहेबांचा जो 10 वर्षाचा लढा होता हा संपूर्ण लढा हा सामाजिक परिवर्तनासाठी होता. आणि बाबासाहेबांना कदाचित अपेक्षा असावी की जर ह्या प्रसंगामधून आपण वर उठलो सामाजिक सुधारणांमधून तर यदा कदाचित आपण पुढे काही प्राप्त करू शकू. परंतु ते जेव्हा झालं नाही आणि 1930च्या दरम्यान
भारताच्या सत्ता हस्तांतरणाच्या गोष्टी चालल्या आणि त्यामुळे गोलमेज परिषदांचं आयोजन झालं. ज्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिरिरीने भाग घेतला आणि आपल्या अस्पृश्य बहिष्कृत समाजाच्या व्यथा, वेदना, दुःख त्यांनी अतिशय पोटतिडकीने मांडली. बाबासाहेबांना घवघवीत यश सुद्धा आलं. परंतु बाबासाहेबांना मिळालेलं जे यश आहे हे गांधींच्या पोटदुखीमुळे अधिक काळ टिकू शकलं नाही. बाबासाहेबांना ज्या प्रकारे स्वतंत्र मतदारसंघाचं जे काही आरक्षण वगैरे मिळालं, गांधीजी त्यावर तुटून पडले आणि ज्या माणसाचं जिवंत राहणं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अत्यंत गरजेचं आवश्यक असताना गांधीजी मात्र माथे फिरू सारखे बाबासाहेबांना मिळालेल्या आरक्षणाच्या सुविधा त्यांच्या समाजाच्या पदरात पडू नये म्हणून आमरण उपोषण करून मरणासाठी तयार राहिले. आता याच्यात त्यांचं शहाणपण होतं की कपट होतं हे आपण ठरवावं. परंतु ही घटना पाहून मात्र बाबासाहेबांनी असं म्हणतात एकंदरीत भविष्याची चाहूल ओळखली आणि बाबासाहेबांना वाटलं अत्यंत मौलिक वर्ष आपण खर्ची घातली, परंतु एवढ्या कालखंडामध्ये ज्यांनी बदलावं असं आपल्याला वाटतं आहे अशा हिंदू समाजामध्ये मात्र तिळमात्रही बदल किंवा परिवर्तन काही दिसत नाही. आणि मग आपण पाहतो बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला आपला रस्ताच बदलायचं ठरवलं. पहा, गांधीजींची एक अशी भूमिका झाली होती की अप्रत्यक्षपणे गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे देश, आणि बाबासाहेबांच्या वाटेतला गांधीजींचा अडथळा एक धोंड्यासारखा होता. आणि मग बाबासाहेबांना वाटलं की आपण या धोंड्याला बदलवण्याचा कितीही प्रयत्न केला तर प्रसंगी आपला कपाळ मोक्ष होईल, परंतु हा धोंडा बदलणार नाही. त्यापेक्षा आपण जर आपला मार्ग बदलला तर. आणि मग पाहतो बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग बदलण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक मधील येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली. खर तर या वळणावरती आपण पाहतो की बाबासाहेबांनी आता धर्म सोडण्याचाच निश्चय केला होता. आणि मग कदाचित आपल्याला असं म्हणावं लागेल की 1935 चे पुढे जी आंदोलनं आहेत किंवा जी आंदोलनं झालीत त्या आंदोलनामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं जे काही कृती आहे ती समग्र परिवर्तनाकडे झुकताना दिसते आहे. आणि त्याच्या 2 पाऊल खुणा माईल स्टोन जे आहेत हे 1936 मध्येच आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेमुळे अखिल समाजाला शह बसला. वर्तमानपत्रांनी उलट सुलट लिहायला सुरुवात केली. त्यावेळच्या समाज सुधारकांनी वेगवेगळं बोलायला सुरुवात केली. राजकीय विश्लेषकांनी बाबासाहेबांच्या बद्दल वेगवेगळी चुकीची विधानं करायला सुरुवात केली. हा बाबासाहेबांचा राजकीय स्टंट आहे वगैरे वगैरे वगैरे. पण 1936 सालच्या 30 आणि 31 मे व 1 जूनला बाबासाहेबांनी मुंबईमध्ये मुंबई इलाका महारांची एक परिषद घेतली. आणि ह्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे अर्थात धर्मांतर का, हे धर्मांतराची मीमांसा, धर्मांतराची पूर्वतयारी आणि धर्मांतराची वाटचाल याचं स्पष्टीकरण, सुस्पष्टता यावी यासाठी त्यांनी अतिशय सुरेल मांडणी केलेली आहे. पुन्हा याच्याबद्दल मी तपशीलवार सांगू शकत नाही, पण या ठिकाणी काही गोष्टी आहेत
ज्या गोष्टी आपल्या लक्षात येणं हे अत्यंतिक महत्वाचं आहे, नव्हे अत्यंतिक आवश्यक आहे. ते यासाठी की संपूर्ण लेखामध्ये बाबासाहेब जेव्हा मांडणी करतात, तेव्हा ती वर्ग कलहाशी भाषा वापरतात. आणि वर्ग कलहामध्ये जय त्याचा ज्याच्याकडे सामर्थ्य आहे. मग ते मनुष्यबळ, मानसिक बळ, आर्थिक बळ याची भाषा बोलतात. पुढे चालून ते धर्मांतराची ऐहिक कारणं आणि धर्मांतराची आध्यात्मिक कारणं. परंतु त्या पुढे जाताना ते जाहीरपणे धर्माची व्याख्या मागतायत आणि स्वतः न करता हिंदूंचे सर्व असणारे जे लोकमान्य टिळक आहेत, त्यांनी केलेली धर्मांतराची व्याख्या ते मान्य करतात, विवादासाठी का असेना, की ज्याने समाजाची धारणा होते तो खरा धर्म. आणि मग आपण पाहतो की स्पष्टीकरण करताना समता, समानता, सहानुभूती, स्वातंत्र्याचं विश्लेषण करताना बाबासाहेबांनी भगवान बुद्धाने जे मनाच्या विमुक्तीचं उदाहरण सांगितलेलं आहे, तंतोतंत जसं आहे तसं मांडलेलं आहे. आपण ते पाहू शकता, वाचू शकता. 3ऱ्या खंडामध्ये आपल्याला कदाचित ते 506 नंबरच्या पानावर वाचायला मिळेल. मीही वाचून दाखवणार होतो, पण वेळेअभावी मी तिकडे जात नाही. परंतु 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. 36 साली बाबासाहेब हे भाषण करतायत आणि त्या भाषणाच्या समारोपामध्ये त्यांची काही अत्यंत महत्वाची उदाहरणं आहेत. ते म्हणतायत, माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या ऐहिक लाभाकरता नाही, भौतिक लाभाकरता नाही. माझ्या धर्मांतराच्या मुळाशी, हे 36 साली बाबासाहेब बोलतायत, माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. एवढं सुस्पष्टपणे. धर्म कशाला हवाय? आध्यात्मिक मानसिक विकासासाठी. ही बाबासाहेबांची त्यावेळची भाषा आहे. आणि मग ते म्हणतात की तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच ऐहिक लाभाकरता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे. जेव्हा बाबासाहेब या भाषणाचा समारोप करतात, तेव्हा ते स्वयंप्रकाशित व्हा, हा भगवान बुद्धाने जो उपदेश केला, भगवान बुद्ध आणि आनंदामधला असणारा संवाद, तोच संवाद ते आपल्या जनतेला सांगत आहेत की याच्यापेक्षा अधिक समर्पक असं दुसरं काय असू शकेल. म्हणजे धर्मांतराच्या तयारीच्याच भाषणामध्ये एक प्रकारे बाबासाहेब आपल्याला ही गोष्ट मांडत आहेत. या गोष्टीची बाबासाहेब जणू काही चाहूल देत आहेत, चुणूक देत आहेत, हे लक्षात घेण्यासारखं. त्याच वर्षात त्याच काळात घडलेली एक दुसरी घटना आहे, ज्या घटनेची इतिहासाने दखल घेतलेली आहे. लाहोरच्या जात पात तोडक मंडळाने बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षीय भाषण तयार केलं होतं. परंतु ते भाषण इतकं जहाल वाटलं त्यांना, त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की याच्यातला काही भाग वगळावा. बाबासाहेबांनी इतकं सुस्पष्ट सांगितलं की या भाषणामधला मी स्वल्पविराम सुद्धा बदलणार नाही. त्यांनी ते संमेलनच रद्द करून टाकलं. एवढ्या मेहनतीने तयार केलेलं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक रूपाने प्रकाशित केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक लिखाणापैकी अत्यंत मौलिक असणारं हे भाषण म्हणजे जाती व्यवस्थेचे निर्मूलन किंवा जातीभेद निर्मूलन. 26 प्रकरणाचं हे पुस्तक आहे. या 26 प्रकरणाला मागे पुढे आपण पाहतो की बाबासाहेब, गांधीजी यांच्यामधले झालेले
जे काही बॅकवर्ड फॉरवर्ड संवाद आहेत ते पुष्टी म्हणून जोडलेले आहेत. या 26 प्रकरणातले 2 नंबरच्या प्रकरणामधला एक मथळा आणि 14व्या प्रकरणाचा एक पॅरेग्राफ मधला भाग, या 2 गोष्टी मी केवळ आपल्या निदर्शनास आणून देतो. कारण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर क्रांतीविषयी बोलतायत आणि हे क्रांतीची उदाहरणं पटावीत म्हणून बाबासाहेबांनी जागतिक पातळीवर घडलेल्या ज्या ज्या क्रांत्या आहेत त्या त्या क्रांत्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्या ठिकाणी भाष्य करण्यापेक्षा मी जसं आहे तसं ते आपल्या कानावरून जावं म्हणून वाचून दाखवतो. ल्युथरने सुरू केलेल्या धार्मिक सुधारणा युरोपातील लोकांच्या राजकीय मुक्तीच्या अग्रदूत होत्या. पूजा विधीचे सुलभीकरण व नियमांचा आग्रह धरणाऱ्या प्युरिटिझमने इंग्लंडमध्ये राजकीय स्वातंत्र्याकडे वाटचाल केली. प्युरिटिझमने नव्या जगाची स्थापना केली. प्युरिटिझमने अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जिंकले. प्युरिटिझम ही एक धार्मिक चळवळ होती. तीच बाब मुस्लिम साम्राज्याला लागू पडते. राजकीय सत्ता म्हणून उदयाला येण्यापूर्वी अरबांचा प्रेषित महम्मदाने सुरू केलेल्या परिपूर्ण धार्मिक क्रांतीच्या प्रक्रियेतून जावे लागले. भारतीय इतिहास सुद्धा त्याच निष्कर्षाची पाठराखण करतो. चंद्रगुप्ताने केलेल्या राजकीय क्रांतीला बुद्धाच्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीची पार्श्वभूमी होती. शिवाजीच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय क्रांतीपूर्वी महाराष्ट्रात संतांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शिखांच्या राजकीय क्रांतीपूर्वी गुरु नानकाच्या नेतृत्वाखाली धार्मिक आणि सामाजिक क्रांती होऊन गेली होती. यात आणखी उदाहरणांची भर घालणे अनावश्यक आहे. एखाद्या समाजाच्या राजकीय कक्षा विस्तारण्यासाठी त्यापूर्वी त्यांची मन व मानसिकता मुक्त होणे आवश्यक आहे. ही सिद्ध करण्यासाठी ही एवढी उदाहरणं पुरेशी आहेत. बाबासाहेब दुसऱ्या भाषेत हे सांगत आहेत की कोणतीही राजकीय क्रांती घडायची असेल तर त्या क्रांतीच्या पूर्वी सामाजिक आणि राजकीय क्रांती घडली पाहिजे. त्यामध्ये ते युरोपचं उदाहरण देतात, इंग्लंडचं उदाहरण देतात, अमेरिकेचं उदाहरण देतात, अरबस्तानचं उदाहरण देतात, महम्मद पैगंबराचं, त्यानंतर भारताचं उदाहरण देतात. बुद्धाच्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीनंतर चंद्रगुप्त जिंकला होता. महाराष्ट्रामधलं शिवाजी महाराजांचं उदाहरण कोट करतात. संतांच्या कामगिरीनंतर शिवाजी महाराजांना आलेलं यश. ते शिखांच्या क्रांतीविषयी बोलतात. गुरु नानकांनी केलेल्या धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनानंतर शिखांची राजकीय क्रांती यशस्वी झाली. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, जेव्हा धार्मिक आणि सामाजिक क्रांती होते तेव्हा माणसाच्या मनाची शुद्धी होते, माणसाची विवेक बुद्धी वाढते. आणि जेव्हा माणसाची विवेक बुद्धी वाढते तेव्हा माणसाला बऱ्या आणि भुल्यामध्ये फरक कळतो. चांगल्या आणि वाईटाचा त्याला भेद करता येतो आणि तो योग्याची निवड करू शकतो, अयोग्याचा धिक्कार करू शकतो. याच प्रकरणामध्ये 13 प्रकरणानंतर बाबासाहेब 14व्या प्रकरणामध्ये आपल्या आदर्श समाजाची मांडणी करतात. आणि या आदर्श समाजाची मांडणी करताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपला आदर्श समाज हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रयींवर आधारित असावा असं 1936 सालीच सांगून टाकलेलं आहे. त्याची कार्यवाही नंतर झाली, तो प्रश्न वेगळा. आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की बंधुत्वाला काय आक्षेप असू शकतो. बंधुत्व हे म्हणतात स्वातंत्र्य आणि समतेपेक्षा अधिक महत्वाचं आहे. कारण बंधुत्वामुळेच स्वातंत्र्याची आणि समतेची ग्वाही, खात्री दिली जाऊ शकते. आणि म्हणून ते म्हणतात की बंधुत्व हे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तिथे सर्व प्रकारचे सामाजिक अभिसरण असले पाहिजे. यालाच बंधुभाव म्हणतात, जे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही, मूलतः ती सहजीवन पद्धती आहे. परस्पर आदान प्रदानाचा तो एक सह अनुभव आहे. तो मूलतः सहकार्यांप्रती आदर आणि श्रद्धेचा दृष्टिकोन आहे. स्वातंत्र्याला काय आक्षेप असू शकतो. अतिशय महत्वाची
बाब या ठिकाणी बाबासाहेबांनी मांडलेली. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं 37, 38, 39, 40, 41, 42 बाबासाहेब सुसाट सुटले. या काळात त्यांनी कामगार संघटना बांधल्या, त्यांनी मजूर पक्षाची स्थापना केली, इंग्रज सरकारला वेठीस धरण्याचे प्रयत्न केले, आपली गाऱ्हाणी मांडण्याचे त्यांनी प्रयत्न केले. आणि ह्या सगळ्यामध्ये बाबासाहेबांची उंची एवढी लोकोत्तर दिसू लागली की आपल्याला पाहायला मिळतं जुलै 1942 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. खरं पाहता बाबासाहेब आंबेडकरांचं मजूर मंत्री म्हणून असणं हे नाममात्र होतं. वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकर हे जवळजवळ त्या काळात 4 खात्यांचे काम पाहत होते. मग त्याच्यात पाटबंधारे खात असेल, त्यामध्ये दळणवळण खातं असेल, त्याच्यामध्ये वीज विभाग असेल. आणि 1942 पासून पुढचा जो काही कालखंड आहे, या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रकारे स्वातंत्र्यपूर्व भारताची जडणघडण केलेली आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा याची जी मांडणी आहे, आपण दामोदर प्रकल्प म्हणतो, आपण हिराकुंड प्रकल्प म्हणतो, आपण विजेचे ग्रीड म्हणतो, मजुरांसाठीच्या वेगवेगळ्या योजना म्हणतो. भरपूर वाङ्मय उपलब्ध आहे, आपण वाचू शकता. मी केवळ ते फेकत आहे तुमच्या अंगावर. परंतु हा जो कालखंड आहे यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कार्यभाग उपसलेला आहे. यामध्ये एक अजून महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मजूर मंत्री झाल्यानंतरच बाबासाहेबांची नागपूरला एक परिषद होती, अखिल भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर. आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी दिलेले एक जे व्याख्यान आहे, अतिशय गाजलेलं व्याख्यान आहे. पण त्या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांचं पुन्हा एक असं कोटेशन आहे, एक असं विधान आहे, ते बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीचं एक प्रकारे द्योतक आहे. 1942 ला बाबासाहेब बोलतायत आणि ते काय म्हणतायत, आपली ही लढाई, हा संघर्ष संपूर्ण अर्थाने आत्मोन्नतीसाठी अर्थात आध्यात्मिक तथा मानसिक आहे. त्यात सामाजिक किंवा भौतिक असे काही नाही. कारण आमची ही लढाई संपत्तीसाठी वा सत्तेसाठी नाही, आमची ही लढाई स्वातंत्र्यासाठी आहे. मानवी हक्क आणि मनुष्याचा दर्जा संपादन करण्यासाठीची ही लढाई आहे. 1942 साली सुद्धा बाबासाहेबांना ध्यास होता तो आध्यात्मिकतेचा, मानसिक विकासाचा, मानसिक परिवर्तनाचा. आणि मग आपण पाहतो की याच काळात बाबासाहेबांनी 1945 ला शैक्षणिक कार्याचा विकास करण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 47 पासून 50 पर्यंत बाबासाहेबांनी आपल्या सिरपेचातील तुरा सर्वात महान मोठं काम केलं, ते म्हणजे भारताचं संविधान लिहायचं. आणि भारताचं संविधान म्हणजे मूळ अर्थाने भारत बौद्धमय करण्याचं महान कार्य आहे. ज्या संविधानाची प्रास्ताविकाच स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची भाषा बोलत आहे, ज्या संविधानाने निर्माण केलेल्या राष्ट्रामध्ये जी प्रतीक आहेत, ज्या प्रतिमा आहेत, या बौद्ध धर्माची बोलणी बोलत आहेत. मग तो तिरंगा झेंड्यावरचं अशोक चक्र असेल, अशोक स्तंभ असेल, हत्तीचं निशाण असेल, राजमुद्रा असेल, चलनावरची राजमुद्रा असेल, किंवा राष्ट्रपती भवनावरती कोरलेलं बहुजन सुखाय बहुजन हिताय हे तथागतांचं घोषवाक्य असेल. ह्या सर्वच गोष्टी ह्या एक प्रकारच्या बौद्ध धम्माची नांदी आहे. पण पुढे 1950 पासून पुढे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की बाबासाहेब हे पूर्णतः बौद्ध धम्माच्या छायेखाली आले. 1950च्या वैशाखी पौर्णिमेला
बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी सोसायटीच्या मासिकामध्ये भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य हा अत्यंत विद्वत्ता प्रचूर लेख लिहिला. तो अवघ्या बौद्ध जगतामध्ये प्रसिद्ध झाला. बाबासाहेबांची बौद्ध जगताशी निर्माण झालेली ओळख ही इतकी महत्वपूर्ण होती की त्याच 1950 सालच्या मेच्या अखेरीस आणि जूनच्या आरंभामध्ये श्रीलंकेमध्ये विश्व बौद्ध भातृसंघ, ज्याला आज आपण वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट असं म्हणतो, याची स्थापना झाली. आणि त्याचे जे संस्थापक अध्यक्ष होते डॉक्टर पी.जी. मलाल शेखर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः अबौद्धांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं. त्या परिषदेनंतर बाबासाहेब श्रीलंकेत थांबले, बौद्ध विहारांना भेटले, त्या ठिकाणच्या अस्पृश्य तरुणांना भेटले, अनेक व्याख्यानं दिली, बौद्ध भिक्षूंच्या गाथा पठणाच्या तबकड्या घेऊन आले. 51, 52, 53, 54, 55 बाबासाहेब आंबेडकर सक्रिय होते. बौद्ध धम्माविषयी त्यांनी भाष्य केली, बौद्ध धम्माविषयी त्यांनी लेखन केलं, बौद्ध धम्माचं श्रेष्ठत्व जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये असेल, वरळी ठिकाणी, नालासोपारा, औरंगाबाद, दिल्ली या ठिकाणी बुद्ध जयंती साजरा करण्याचा सपाटा लावला. 1953 साली तर एवढी मोठी जयंती केली, 53 किंवा 52 साल असेल, की त्या बुद्ध जयंतीला 20,000 लोक उपस्थित होते. 12 देशाचे अँबॅसेडर, राजदूत हजर होते आणि फ्रान्सच्या राजदूतांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांनी बुद्ध जयंती साजरी केली. 1954 साली पुण्याजवळील देवरोडच्या जी काही धर्मशाळा बांधली होती, चोखोबा धर्मशाळा, महार समाजाच्या किंवा मागासवर्गीय समाजाच्या वारकऱ्यांसाठी, देहू आळंदीला जाणारा वारकऱ्यांचे हाल होत असते, तेव्हा आपल्याला रंगूनला मिळालेली संगमरवरी दगडाची मूर्ती 25 डिसेंबरच्या दिवशी बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते तिची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि धर्मशाळेचं रूपांतर बुद्ध विहारात केलं. 1956 साली समोर आलेल्या राजकीय निवडणुका लक्षात घेता बाबासाहेबांचे काही सहकारी बाबासाहेबांना सांगत होते की धर्मांतर पुढे ढकला, कोणाच्या सोबत येण्याची तमा न बाळगता बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा घाट घातला आणि बाबासाहेबांनी धर्मांतर घडवून आणलं. अशोक विजयादशमीच्या दिवशी अशोक हा धर्मांतराच्या शृंखलेतला शेवटचा धनी होता आणि त्याचा वारसा पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालू ठेवला. धर्मांतराचा काळ 1950-55 साल हे जगामध्ये हिंसेचं तांडव होतं. अमेरिकेमध्ये क्युबाला धरून हिंसा चालू होती, चायनामध्ये कम्युनिस्टांचं हिंसा चालू होती, कोरियामध्ये हिंसाचार चालू होता, जगामध्ये इतर ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसेच्या घटना घडत होत्या. दुसऱ्या महायुद्धाची आग पूर्णपणे विझली नव्हती. बाबासाहेब अशा समाजाचं नेतृत्व करत होते जो समाज हजारो वर्ष शोषित होता, पीडित होता, खितपत पडलेला होता. परंतु बाबासाहेबांनी सुडाचा तथा हिंसेचा मार्ग न स्वीकारता भगवान बुद्धाने दिलेला अहिंसेचा, मैत्रीचा, करुणेचा मार्ग स्वीकारून भारताला नव्हे, समस्त हिंदू समाजाला नव्हे, तर हिंसेचं तांडव करणाऱ्या उभ्या जगाला बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीने उदाहरण घालून दिलं की रक्ताचा थेंबही सांडू न देता आजही क्रांती घडवू शकते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील भारतातील नव्हे तर जगामधील एक मोठे क्रांतिकारक आहेत.
आणि बाबासाहेबांचे वारसदार म्हणून तुमची आमची जबाबदारी खूप मोठी आहे. बाबासाहेबांनी अतिशय भावनिक शब्दामध्ये आपली व्यथा मांडलेली आहे. काय म्हटले होते बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब म्हटले होते की हा गाडा, हा रथ मी महत प्रयासाने इथपर्यंत आणलेला आहे. तो तुमच्याच्याने पुढे नेवत नसेल हरकत नाही, परंतु तो कमीत कमी मागे तरी जाऊ देऊ नका. आपल्या वारसांना, आपल्या लाडक्यांना, आपल्या लेकरांना बाबासाहेबांनी दिलेली ही हाक आहे. आणि बाबासाहेबांचं ते वचन जगणं हीच तुमची आमची जबाबदारी आहे. आता प्रश्न हा आहे की बापाने हा वारसा देऊन 64 वर्ष झाली. आम्ही कुठे आहोत? आमची चळवळ कुठे आहे? एक शायर अतिशय सुंदरपणे बोलतो आणि त्या शायराचं म्हणणं बाबासाहेबांच्या चळवळीला चफलक लागून पडतं. तो शायर म्हणतो आहे, अरे किसको पता है कबीला कहा है, किसको पता है कबीला कहा है, हम तो लड़ रहे हैं कबीले का सरदार कौन है. बाबासाहेबांचा तो रथ, चळवळीचा गाडा कुठे आहे, उभा आहे, पडला आहे, कोलमडला आहे, याची कोणाला शुद्ध आहे? आम्ही तर बेशुद्ध आणि बेधुंद आहोत. आमच्या सत्तेसाठी, आमच्या मोठेपणासाठी, आमच्या पदप्रतिष्ठेसाठी, आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वार्थासाठी. महत्वाची गोष्ट आहे बंधूंनो. जबाबदारी समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की ज्या बाबासाहेबांचं जीवन अष्टपैलू होतं, ज्या बाबासाहेबांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रांती घडवून आणायची होती, पण आपल्या जीवनाच्या एका महत्वाच्या टप्प्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व गोष्टींना स्थगिती दिली, सर्व गोष्टी धरून ठेवल्या, सर्व गोष्टी थांबवल्या. का कुणास ठाऊक? बाबासाहेबांना यदाकदाचित त्यांच्या मृत्यूची हळूच काही चाहूल लागली होती की काय? चोर पावलाने येणारा मृत्यू बाबासाहेबांनी ओळखला, पाहिला होता की काय? आणि म्हणून बाबासाहेबांनी सगळं बाजूला सारलं आणि 13 ऑक्टोबर 1935 साली केलेली आपली धर्मांतराची घोषणा पूर्वतयारीनिशी 21 वर्षानंतर का होईना पूर्ण केली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या सगळ्या सुधारणा हव्या असणाऱ्या बाबासाहेबांनी सगळ्यात अग्रस्थान दिलं ते धर्माला. त्यांनी बुद्धाचा धर्म निवडला, त्यांनी बुद्धाचा धर्म स्वीकारला. दुसऱ्या भाषेत काय म्हणता येईल? परिवर्तनासाठी ना लाठी, ना काठी, ना तलवार, ना बंदूक. कोणतं साधन निवडलं होतं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीचं साधन होतं फक्त धम्म. आणि जेव्हा धम्म मार्ग हे साधन असेल तेव्हा धम्म मार्गावर आरूढ होणं म्हणजे प्रतिज्ञाबद्ध बौद्ध होणं. आणि प्रतिज्ञाबद्ध बौद्ध होणं म्हणजे समर्पण करणं. आपलं स्त्रीप्रती पुनर्घटित करणं, त्याची पुनर्बांधणी करणं, एवढं सोपं, एवढं साधं त्याचं गणित आहे. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना अपेक्षित होती. अनेकदा मी बोललेलो आहे, तेच उदाहरण मी आज परत सांगणार आहे की जेव्हा आपण म्हणतो की नेमकं असं कोणतं गमक आहे की 2500 वर्षापूर्वी झालेला राजकुमार, त्याचा शेवट झाला एक साधू म्हणून, 45 वर्ष फिरला तो भिक्षू म्हणून, ज्याच्या हातात फक्त भिक्षापात्र होत.
परंतु ह्या आपल्याला काय पाहायला मिळतं? 2500 वर्षामध्ये अनेक सत्ता आल्या, अनेक सिंहासनं निर्माण झाली, अनेक सिंहासनं लयास गेली, अनेक राजे रजवाडे संपुष्टात आले. परंतु भिक्षापात्र घेऊन फिरलेल्या भगवान बुद्धाचं तत्वज्ञान मात्र 2564 वर्षानंतरही आजही अर्ध्यापेक्षा अधिक जगाच्या हृदयावरती राज्य करत आहे. हा भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा विजय आहे. हा भगवान बुद्धाच्या धम्माचा विजय आहे. आणि हेच बाबासाहेबांनी हेरलं होतं की जिथे बुद्ध आहे तिथे परिवर्तन आहे, आणि जिथे परिवर्तन आहे तिथे क्रांती आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे. जर आपण बुद्ध स्वीकारलाय पण परिवर्तन होत नसेल, तर आपल्याला हे पडताळून पाहता आलं पाहिजे की आपण बुद्ध चुकीच्या तर पद्धतीने स्वीकारला नाही. आपण बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा सांस्कृतिक अर्थाने तर स्वीकारला नाही. आपण बाबासाहेबांनी दिलेला धर्म हा शीलवर्त परामर्शासारखा तर स्वीकारला नाही. जर आपण तालीम करतो आहोत, जर आपण खुराक खातो आहोत, तर आपल्या अंगी लागलं पाहिजे, आपले दंड कसदार दिसले पाहिजे, आपलं वजन वाढलं पाहिजे. जर 64 वर्ष आपण आचरण करतो आहोत, परिवर्तन का नाही? संघटन का नाही? समन्वय का नाही? ऐक्य का नाही? सुसंवाद का नाही? कारण बुद्ध धम्माचा प्रचार हा परिवर्तनशील आहे, धम्मावरती आहे, आणि धम्म हा माणूस धारण करतो आहे. हा बुद्धाच्या मूर्तीमध्ये किंवा विहाराच्या भिंतीमध्ये नाहीये. आणि त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की आपण स्वतः उदाहरण बनणं, एक आदर्श माणसाचं उदाहरण बनणं. आणि मग ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की माणसं मिळून समाज बनतो, आपण साधा माणूस नव्हे, तर आपण बाबासाहेबांना हव्या असणारा त्यांचा शिलेदार एक व्यक्ती बनलं पाहिजे. आचरणशील, निस्वार्थी, निगर्वी आणि मनुष्य सेवेला वाहून घेतलेला. ज्या बाबासाहेबांचं जीवन, ज्या बाबासाहेबांची विद्वत्ता, ज्या बाबासाहेबांची प्राप्ती ही विश्व मुकुट प्राप्त करण्याच्या योग्यतेची होती, त्या बाबासाहेबांनी मात्र आपली उभी हयात मानवतेसाठी समर्पित केली, जाळली. त्या बाबासाहेबांचे आपण शिलेदार आहोत. जसा एखादा वास्तुविशारद मोठी इमारत निर्माण करताना त्या इमारतीचं छोट संकल्प चित्र निर्माण करतो. आपलं केंद्र, आपली संस्था, आपलं मंडळ आणि त्या मंडळामधला प्रत्येक माणूस एक बाबासाहेबांचा आदर्श शिलेदार असला पाहिजे. दोघे जण मिळतील, तिघे जण मिळतील, 5 जण मिळतील, त्यांचा एक आदर्श संघ झाला पाहिजे. त्यांचा एक आदर्श चॅप्टर बनला पाहिजे. 4 चॅप्टरचा आदर्श केंद्र बनलं पाहिजे. हा केंद्र म्हणजे साधा बल्ब नसेल, साधी लाईट नसेल, तर तो 2000 पॉवरचा, 10,000 पॉवरचा मोठा हॅलोजन असेल, जो हॅलोजन हजारो लोकांना आकर्षित करेल, ज्यामुळे हजारो लोकांचं आयुष्य प्रभावित आणि प्रकाशित होईल. श्रमण मित्राने सुरुवातीला सांगितलं माझी ओळख करून देताना की 40 वर्षापूर्वी मला संघ आवडला. अहो 40 वर्षापूर्वी मला संघ कळलाच नव्हता. मी जेव्हा डिसेंबर 1980 मध्ये संघाच्या पहिल्या कार्यक्रमाला गेलो, मला काहीच माहिती नव्हतं. त्या ठिकाणी 7 धम्मचारी होते. ते ज्या प्रकारे लोकांचं स्वागत करत होते, ज्या प्रकारे स्टेज करत होते, ज्या प्रकारे पूजास्थान करत होते, ज्या प्रकारे मिळून गाथा पठण करत होते, ज्या प्रकारे कार्यक्रमाचं संचालन करत होते, ज्या प्रकारे एकमेकांचा आदर करत होते, सगळे लोक कार्यक्रमानंतर निघाले तेव्हा त्यांना भेटत होते, आणि ते लोक निघून गेल्यानंतर स्वतः सगळ्या सतरंज्या उचलून झाडलोट करत होते. त्या 7 धम्मचार्यांना जेव्हा या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं मीडियम इज अ मेसेज. की तुम्ही काय करताय हे महत्वाचं नाही बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे करताय ते कसं करताय ते महत्वाचं आहे.
जेव्हा दोन धम्ममित्र एकमेकांमध्ये एकोप्याने आणि सुसंवादाने वागतील तेव्हा त्यांना एक सहाय्यक आकर्षित होईल. आणि हे दोन धम्ममित्र जेव्हा संवाद आणि सुसंवाद आणि एकोपा ठेवतील, कारण त्यांच्या समोर असणारे चार धम्मचारी एकोप्याने, आदराने, सन्मानाने, एकोप्याने वागतील. बंधू आणि भगिनींनो, एका माणसाने स्वतःची जबाबदारी घेतली, त्याने एकाचे 5 केले, 5चे 60 झाले आणि त्या 60ने आज अर्ध्यापेक्षा अधिक जग प्रभावित केलेलं आहे. आपली जबाबदारी खूप मोठी आहे. जर आपण स्वतः बाबासाहेबांचे शिलेदार समजत असू, जर आपण त्रिरत्नामध्ये असू आणि आपण उर्गेन संघर्षांचे शिष्य समजत असू, आपली जबाबदारी खूप मोठी आहे. कमीत कमी जे कानाला नकारात्मक दिसतंय आणि जे कानाद्वारे विष म्हणून आत जातंय ते ऐकू नका, बोलू तर अजिबात नका. जमलंच तर एखादी वीट भिंतीवर चढवा, पण चढलेल्या भिंतीला लात मारून 4 विटा खाली पाडण्याचा प्रयत्न करू नका. होता होईल तर 2 माणसं जोडा, पण जर जोडता येत नसेल तर शांत राहा. कमीत कमी जुळलेल्या 2 माणसांच्या संवादामध्ये, एकोप्यामध्ये आणि नात्यामध्ये, विश्वासामध्ये बाधा येईल असं तर करू नये आपण. म्हणून जबाबदारी खूप मोठी आहे आणि खूप सोपी आहे. फक्त प्रामाणिकपणाने धम्म मार्गावर चालत राहा. पुढे कोण असलं तरी ठीक आणि मागे कोणी नसलं तरी ठीक. जो मार्ग आपल्याला बुद्धाने दिलाय, जो मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलाय आणि जो मार्ग जगण्याचं कसब आणि कौशल्य आणि पद्धती आपल्याला उर्गेन संघर्षितांनी दिल्यात, या समजून घेणं, त्या जगणं आणि स्वतःच्याच उदाहरणाने इतरांसाठी एक दीपक बनणं, एक उदाहरण बनणं आणि जमलंच तर कालांतराने एक दीपस्तंभ बनणं, ही आहे आपली जबाबदारी. धम्मक्रांती करण्याची आपली जबाबदारी बाबासाहेबांनी पार पाडलेली आहे. त्या धम्मक्रांतीला जपण्याची, जगवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि हे काम आपल्याला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करायचं आहे. तीच आपली प्रतिज्ञाबद्धता आणि तीच आपली खऱ्या अर्थाने आपल्या आदर्शाप्रतीची भावना असेल असं मला वाटतं. असो बंधू आणि भगिनींनो, मी वेळेपेक्षा थोडा अधिक वेळ घेतलेला आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती, त्या क्रांतीची प्रक्रिया अगदी मूक नायकापासून तर थेट 14 ऑक्टोबर पर्यंत बाबासाहेब कलेने कसं विकसित करत गेले. आपल्या आज्ञ अडाणी, विखुरलेल्या, भयभीत, शोषित लोकांना ते कसे एकत्र बांधित गेले आणि सर्वांच्या बळाने त्यांनी एकमुखाने डरकाळी फोडत आपली धम्मगर्जना कशी केली हे लक्षात घेऊया. त्यानंतर जे घडलंय चांगलं ते उराशी बाळगूया, जे घडलंय चुकीचं त्याला जसं आपल्या भातातला खडा बाजूला करतो तसं वेगळं करूया आणि नवीन काही शिकूया, नवीन काही निर्माण करूया. हीच आपली जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, आपलेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि याच ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो.